तुमच्या लॅपटॉप्स वगैरेमध्ये होतं ना, जेव्हा ते अगदी सुरुवातीला येतात तेव्हा घडीघडीला तुमच्याकडून इनपुट मागतात. चांगला लॅपटॉप असेल तर त्यात ब्राईटनेसची एक खास लेवल असेल. तुम्ही वारंवार तीच निवडता. त्याच्या आतमध्ये एक सिस्टीम बसलेली आहे जी रीड करून घेईल की हे वारंवार 7/10 ब्राईटनेस निवडतात. 8-10 दिवसांनंतर असं होईल की तुम्ही लॅपटॉप उघडाल आणि तुम्हाला दिसेल की ब्राईटनेस आपोआपच 7/10 वर सेट झाला आहे. तर ती त्याची डिफॉल्ट सेटिंग बनून जाते. कितीदा तरी एक डायलॉग बॉक्स येतो ज्यामध्ये लिहिलेलं असतं की डू नॉट आस्क मी अगेन. तुम्ही त्यालाही टिक करून टाकता. त्याला टिक करून तुम्ही स्वतः आपला निवडण्याचा अधिकार सोडून दिला, सरेंडर करून टाकला, बरोबर ना? आणि मग तुम्ही म्हणता पण माझ्याकडे पर्याय नव्हता. नाही, तुमच्याकडे पर्याय आहे. तुम्ही तो गमावला, पण तरीही तो राहतो. सेटिंग्समध्ये जा. यालाच म्हणतात स्वतःमध्ये प्रवेश करणं. तुम्हाला दिसेल की सिस्टीमने ज्या डिफॉल्ट सेटिंग्स पकडल्या आहेत त्यांना अजूनही बदलता येऊ शकतं. थोडं आतमध्ये शिरावं लागेल, थोडा वेळ द्यावा लागेल आणि तुम्ही बदलाल. मेहनतीची गोष्ट आहे, पण आपण आळसच जास्त करतो.